तर मला सांगा, मी माझ्या पद्धतीने दुसऱ्या सेकंदाला तिला हाकलून देईन. नाही नाही नको, म्हणजे तशी गरजच पडणार नाही. मी जे काही करणार आहे ना त्याने सुंठी वाचून खोकला जाईल. पण कधी? मला त्या अनाथ मुलीचं थोबाड सुद्धा बघवत नाही. फार वेळ नाही लागणार. तिला दिलेली कामं बघता ती स्वतःच निघून जाईल. अहो, आज तर मी तिच्याकडून 50 माणसांचं जेवण बनवून घेतलं. जेवण? त्या अनाथ मुलीच्या हातनं? कशासाठी? अहो, तिला राबवून घेण्यासाठी. हे तर काहीच नाही. उद्याचा दिवस तर ती कधीच विसरू शकणार नाही. अशी मरेपर्यंत राबवते ना तिला. मग बघूया ना ती कशी खेळते संसार ते. ठीक आहे, जे काही करायचं ना ते लवकर करा. सुमित. हा साहेब. तिने केलेला सगळा स्वयंपाक कचरा कुंडीत फेकू नये. आणि उद्या ती हरली ना, तिला सुद्धा मी पण त्याचीच वाट बघतोय साहेब. त्या बिट्टीला घरातून बाहेर काढणं तुमच्यापेक्षा माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे. या घरात येऊन कसली कामं करावी लागतायत मला. त्यात त्या राधामुळे ऑलरेडी बीपी वाढलाय माझं. आणि आता साहेबांच्या सांगण्यावरून राधाने बनवलेला हा सगळा स्वयंपाक बाहेर फेकावा लागणार आहे. चला लागा कामाला. हे सगळं काय चाललंय? राधाने बनवलेला एवढा स्वयंपाक डस्टबिन बॅग मध्ये भरून बाहेर. नक्कीच काहीतरी गडबड आहे. राधा, सूर्याची उपासना रोज करायची. अगं, त्यामुळे आपल्यावर कृपा राहते. आणि ही कृपा का हवी आपल्याला? अगं, बाईला काही कमी व्याप असतात का? दिवसभर कामाचे इतके व्याप असतात की तिला ऊर्जा हवी असते. आणि सूर्याला नमस्कार केल्यामुळे आपल्याला ती ऊर्जा मिळते. पण तरीही सूर्यासमोर हात जोडून उभं राहिलं की बरं वाटतं. आईंचा फारच जीव जडलेला दिसतो हिच्यावर. राधा, बाळा जरा माझ्यासोबत येतेस का? बाजारात जाऊया, सामान आणायचंय. आत्ता? हो आई, आजच आणायचंय सामान. अगं, मग विराजसला आणि राधाला पाठव ना, तेवढंच त्यांना वेळ मिळेल. आणि तसं सामान वगैरे आणायचं तरुणांचंच काम आहे ना, हो की नाही ग राधा? विराजस. अहो आई, त्याला कुठे पाठवणार? त्याला काही कळतं का त्यातलं? काय झालं? अरे काही नाही, सामान आणायचंय. संजीवनी, त्यांना यादी दे बरं. तुम्ही दोघं जा बरं खरेदीला. हो, जातो की. नाही नको. अरे तुला कुठे काय कळतं त्यातलं? आई, अहो मी आणि राधा गेलो तर चालणार नाहीये का? अगं, पोरांना जरा मजा करू दे की.
तेच तर मी म्हणतेय, हे दोघं गेले ना तर फक्त मजाच होईल आणि काम तिथेच राहील. या दोघांचं नुसतं फिरणं होईल. त्यापेक्षा कसं आहे नाही, राधा माझ्यासोबत आली ना तर तिला 4 गोष्टी कळतील. आपण सामान कुठून आणतो, कसं आणतो तेही कळेल तिला, आपल्या रीती कळतील. आणि तसंही तिला आता या घरची चांगली सून व्हायचंय की नाही. मग तिला या सगळ्या गोष्टी कळायला हव्या की नाही. काय ग राधा, येतेस ना माझ्यासोबत? हो, आलेच. आहे वरती आहे. बिराजदारांची सून होणं एवढं सोपं आहे का? तू चल तरी माझ्या बरोबर, मग दाखवते तुला सून होणं काय असतं ते. राधा, तू इथे उतर. इथे? हो ग, इथून सरळ गेलीस ना की आत बाजार लागेल तुला. त्या बाजारात सामान घे. मी? अगं हो, अगं बरीच कामं आहेत ना, त्यामुळे आपण दोघी एकाच ठिकाणी थांबलो तर वेळ वाया जाईल आपला, म्हणून म्हणते. आणि सामान काही सांगितलेलं आहे तुला, फक्त ते घेऊन यायचंय. तोपर्यंत मी दुसरं काम करते आणि मग तुला बाजाराच्या बाहेर घ्यायला येते. बरं. यादी घे. आणि मुळात तू का करतेस? आपल्याकडे आचारी आहेत. अन्नदान आहे ना. एवढी कसली कामं करते ही राधा, आणि खरंच स्वतःहून करते की तिला करायला सांगितलं जातंय? विराजसलाच विचारायला हवं, त्याला माहिती असेल. असाही सतत तिच्या मागे मागेच असतो. विराजस, तू घाईतेस का रे? नाही ग काकी, बोल ना, काय झालं? मला ना तुझ्याशी राधाबद्दल बोलायचं होतं. बोलू का? बोल ना. विराजस, तुला राधाच्या वागण्यात काही गडबड नाही का वाटत आहे? कसली गडबड? नाही म्हणजे ती जेव्हापासून या घरात आली आहे ना, ती गरजेपेक्षा जास्ती काम करते. म्हणजे जेव्हा बघावं तेव्हा कामातच असते. आणि आपल्या घरामध्ये आधी एवढी कामं होत नव्हती रे. मला काय वाटतं, तिला ना दडपण आलं असणार. दडपण? हो ना, म्हणजे ती एक तर साध्या घरातनं आली, त्यात आपलं एवढं मोठं हे घर, इतकी माणसं, त्यात भाऊजींचा विरोध. तिची ना घुसमटच होत असणार. मी समजूच शकते रे, माझी पण तीच अवस्था आहे. नाही नाही काकी, तसं काही नाहीये. तसं काही असतं तर बोलली असती माझ्याशी, नक्की बोलली असती. नाही रे विराजस, अरे नवीन सासरी सगळ्यांशी जुळवून घ्यायचं म्हणजे किती टेन्शन असतं, तुला नाही कळणार. मला वाटतं विराजस, तुम्ही दोघांनी बाहेरच राहायला हवं होतं, निदान काही दिवस तरी. म्हणजे कसं तिला काही दिवस मोकळीक मिळाली असती. आत्ता पण बघ ना, दडपणाखाली काहीतरी कामच करत असेल. काम करत असेल? काकी, ती आणि आई बाहेर गेलेत शॉपिंगला. शॉपिंगला? हा, तुला तेच सांगतोय. काकी, तू राधाचं अजिबात टेन्शन घेऊ नको. तिला आवडतात कामं करायला आणि तिला सवय पण आहे. आणि ही जी घरातली कामं आहेत ना, ती त्यांना कामच मानत नाही, कर्तव्य मानते. पण तरी तू मला सांगितलंयस तर मी एकदा बोलून बघतो तिच्याशी. ओके, थँक्यू काकी.
एवढी काळजी करू नकोस आमची. काळजी तुमची नाही, आमची आहे. राधाला घेऊन तू कधी या घराबाहेर पडतोयस असं झालंय बघ. त्यात या सासू सुनाचं भलतच गुळपीट झालंय. आज बाहेर कसं काय नेलं संजीवनीने हिला? सगळं सामान घेऊन झालं. आईंना फोन करून इथेच बोलवते. हा काय ग? हॅलो, सगळी खरेदी झाली आहे. मी मार्केटच्या मेन गेट जवळ आहे. येता का मला इथे घ्यायला? हो का, बरं तू ये पुढच्या चौकात, मी पोहोचतेच तिथे. पण कुठे निघालास? थांब इथेच. हॅलो हॅलो. हां, अगं कुठे आहेस तू राधा? हॅलो, मी आली इथे मेन मार्केटमध्ये. तुम्ही सांगितलं होतं तिथे चौकात. बरं आलीस का? अगं पण मला दिसत नाहीयेस. तुम्ही कुठे आहात? अगं इथे पार्किंग नाहीये. बरं तू कुठे आहेस सांग मला. मी इथेच आहे. तुम्ही सांगितलं होतं तिथे ते ज्वेलरी शॉपच्या बाजूला. असं का? अगं मी पण जवळच आहे. ते फेमस जिलेबीचं दुकान आहे ना, तिथेच आहे. जिलेबीचं दुकान? अगं जवळच आहे. हे बघ, तू कुणाला तरी विचार, तिथे सांगतील तुला. बरं.
हॅलो, हा मी पोचतेच आहे. हॅलो, मला ते ठिकाण सापडत नाहीये. अगं विचार कोणाला तरी. मी विचारलं पण कुणालाच नेमकं सांगता येत नाहीये. अगं कुठे आहेस तू? मी ते पुढच्या चौकात पिंपळाचं झाड आहे ना, त्याच्या जवळच आहे मी. एक काम कर, तू राईट मार तिथून आणि 100 मीटर चालत ये. मी गाडी घेऊन थांबते तिथे. हॅलो. अगं कुठे आहेस तू? हा, तुम्ही सांगितलं होतं मी पोचले तिथे. हो का? पण मला दिसत नाहीयेस. अगं एक काम कर ना, तू हात वर कर बघू. हॅलो, दिसते का मी? अगं तुझा हात दिसत नाहीये मला, जरा अजून वर कर बघू. दिसले का आता? अगं मला वाटतं तू हरवलीयस. तू एक काम कर ना, तिथे जवळच ना एक छोटी पाण्याची टाकी आहे, तिथे येतेस का? हॅलो, अगं काय झालं? ते तुम्ही सांगितलं ना, त्या छोट्या पाण्याच्या टाकीजवळ पोहोचले मी. अच्छा, आलीस का? हो. पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय ग राधा. काय? नेमका ना हा वन वे आहे, त्यामुळे आम्हाला गाडीला एंट्री मिळणार नाही आणि त्यातनं गाडीचा पण प्रॉब्लेम झालाय ग, तर गाडी बंद पडलीये. राधा तू एक काम करतेस का? तुझे सामान घेतलेस ना, ते सामान घेऊन घरी पोचतेस?